स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया जुन्या साडीपासून लहान बाळासाठी गोधडी कशा पद्धतीने शिवायची। ही गोधडी शिवण्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या साड्या वापरलेल्या आहेत। एक कॉटनमध्ये साडी आहे जी ऑरेंज कलरची आहे आणि एक जी आहे ती सिल्कमध्ये साडी वापरलेली आहे। तुम्हाला जर कॉटनच्या हव्या असतील किंवा सर्व साड्या सिल्कच्या हव्या असतील तर तशा तुम्ही वापरू शकता। इथे कॉटनची जी साडी आहे ती आतल्या साईडला राहील आणि सिल्कची साडी जी आहे ती वरच्या साईडला येईल। इथे आता आपण याचं मेजरमेंट पाहूया। इथे मी फॅब्रिक डबल फोल्ड करून घेतली। या फॅब्रिकची रुंदी जी आहे ती इथे पाहू शकता डबल फोल्ड करून 18 इंच, म्हणजे संपूर्ण रुंदी जी आहे ती 36 इंच इथे आहे। आणि त्यानंतर या फॅब्रिकची उंची जी आहे ती मी इथे 18 इंच घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला फॅब्रिक दाखवते तर दोन फॅब्रिकचे पीसेस जे आहेत ते सिल्क साडीचे आहेत जे स्काय ब्लू कलरचे आहेत आणि ऑरेंज कलरची साडी इथे कॉटनमध्ये आहे। याचे मी 7 पीसेस घेतलेले आहेत। आता आपण या गोधडीचं स्टिचिंग करायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी कापड सेट करून घ्यायचं आहे। तर कॉटनचे फॅब्रिक जे आहे ते आतल्या साईडला ठेवायचे आणि दोन मेन फॅब्रिक आहेत ते सिल्कचे ते वरच्या साईडला सेट करायचे आणि चारही साईडला याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि स्टिच करताना काळजी घ्यायची की सर्व फॅब्रिक जे आहेत ते स्टिचमध्ये येतील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या फॅब्रिकला आपल्याला चारही साईडला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपली अर्धी गोधडी रेडी झालेली आहे। त्यानंतर आपल्याला या गोधडीला सरळ लाईन मारून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता मी कडेपासून 2-2 इंचावरती इथे लाईन मारून घेत आहे। अशाच पद्धतीने संपूर्ण गोधडीवरती आपल्याला 2-2 इंचाच्या उभ्या आणि आडव्या ज्या आहेत त्या लाईन मारून घ्यायच्या आहेत। इथे मी संपूर्ण गोधडी लाईन देऊन रेडी करून घेतली। आता जिथे जिथे आपण लाईन मार्क केलेली आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने सरळ सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर आपली गोधडी दिसायला फार सुंदर दिसते आणि फॅब्रिक जे आहे ते हालत नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे आडव्या रेषा देखील मारू शकता, म्हणजे काजूकतरीचा जसा शेप असतो तशा पद्धतीने इथे तुम्ही स्टिच करून घेऊ शकता किंवा वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। इथे मी संपूर्ण गोधडी जी आहे ती स्टिच करून रेडी करून घेतलेली आहे। इथे आताच ही दिसायला फार सुंदर दिसते। यानंतर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे, जी आपली ब्रॉडवाली पायपिंग असते ती इथे करून घ्यायची आहे। तर त्यासाठी या गोधडीच्या मापाचं जे आहे फॅब्रिक इथे मी सरळ कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी 2.5 इंचाची पट्टी जी आहे ती पूर्ण कट करून घेतली आणि दोन्ही साईडला पाव इंचावरती फोल्ड करून त्यानंतर मध्यातून फोल्ड करून याच्यावरती इस्त्री देऊन घेतलेली आहे, म्हणजे याची फिनिशिंग फार सुंदर येणार आहे। आता ही पट्टी आपल्याला या फॅब्रिकच्या चारही साईडला व्यवस्थित फिनिशिंगने लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता
मी संपूर्ण फॅब्रिक जे आहे ते मिडल जिथे आपण फोल्ड केला होता पट्टीच्या तिथे हे आपलं जे गोधडीचं फॅब्रिक आहे तिथपर्यंत ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला इथे कडेला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी एका साईडला पट्टी जी आहे ती संपूर्ण लावून घेतली। त्याच पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण गोधडी जी आहे ती ही पट्टी लावून फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे आपली सुंदर अशी पाइपिंगवाली गोधडी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही गोधडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा।